मी प्रबुद्ध साठे, अभियान प्रमुख चला आपल्या बुद्धाच्या घरी. अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे. प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो, मंगलमय कामना व्यक्त करतो. खरं तर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात आणि ही गुरुपौर्णिमा किंबहुना आषाढ पौर्णिमा हा हिंदू धर्माच्या संबंधितला विषय नाही, तर आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा हा बौद्ध धर्माचे संबंधित असणारी ही पौर्णिमा आहे. काय ही जी आषाढ पौर्णिमा म्हणजे याला जी गुरुपौर्णिमा म्हणतात, ही गुरुपौर्णिमा बौद्ध धर्माच्या संबंधित असणारी ही पौर्णिमा आहे. आणि प्रस्थापित हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये किंबहुना प्रस्थापित ब्राह्मणी धर्म व्यवस्थेमध्ये जे काय चांगलं आहे ते बौद्ध धर्मातूनच त्यांनी चोरून घेतलेले आहे. बौद्ध धर्मातूनच मोडतोड करून ते चोरून घेतलेले आहे. आणि तीच आज असणारी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ही खरी तर बौद्ध धर्माच्या संबंधित असणारी ही गुरुपौर्णिमा आहे. आणि बौद्ध धर्माच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या दिवशी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालं. काय भगवान बुद्धांनी पहिली धम्मदेशना आजच्या दिवशी दिली. ती आषाढ पौर्णिमेच्या दिवशी दिलेली आहे आणि त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. आणि पहिल्यांदा धम्मदेशना भगवान बुद्धांनी दिली आणि म्हणून या देशातील जगातील माणसांना मानवी कल्याणांना पहिल्यांदा ज्ञान देण्याचं काम, पहिल्यांदा शहाणपण देण्याचं काम, विश्व कल्याणाचा मार्ग दाखवण्याचं काम हे पहिल्यांदा भगवान गौतम बुद्धाने केलं. आणि म्हणून भगवान बुद्ध हे जगाचे गुरु आहेत आणि तेव्हापासून ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, सर्व जगामध्ये साजरी केली. तीच आजची हे आषाढी पौर्णिमा, त्यालाच आज आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. पहिल्यांदा जे 5 लोक होते, जे 5 सोबती होते, त्याला त्या काळा म्हणजे 5 परिवारजकांना भगवान बुद्धांनी पहिल्यांदा धम्मदेशना दिली. या जगामध्ये दुःख आहे म्हणजे पहिल्यांदा भगवान बुद्धांनी माणसांना दुःख मुक्तीचा मार्ग दिला, दुःखाचं कारण सांगितलं. जगामध्ये दुःख आहे हे पहिल्यांदा भगवान बुद्धांनी सांगितलं. या दुःखाचं कारण आहे हे सुद्धा भगवान बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं. या दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे हे सुद्धा पहिल्यांदा भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि या दुःख मुक्तीचा उपाय सुद्धा भगवान बुद्धांनीच पहिल्यांदा सांगितला. भगवान बुद्धांनी पहिल्यांदा माणसाच्या दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा या दिवशी आषाढ पौर्णिमे दिवशी सांगितला आणि म्हणून तेव्हापासून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. म्हणजे माणसाच्या दुःखमुक्तीचा मार्ग पहिल्यांदा भगवान बुद्धांनी सांगितला, विश्व कल्याणाचा मार्ग पहिल्यांदा भगवान बुद्धांनी सांगितला. धम्म हा धार्मिकतेचा विषय नाही, तर धम्म माणूस आणि माणसाचं सुख, आणि माणसाचं कल्याण हे धम्माचं खरं प्रयोजन आहे, धम्माचं खरं उद्दिष्ट आहे. माणूस हा खरा धम्माचा केंद्रबिंदू आहे आणि माणसाच्या दुःख मुक्तीचा मार्ग, माणसाच्या कल्याणाचा मार्ग, मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला. तो आषाढ पौर्णिमे दिवशी तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा. म्हणूनच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. याच आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून सर्व जगात साजरी केली जाते. ते बौद्ध धर्माच्या संबंधित ही पौर्णिमा आहे. म्हणून भगवान बुद्ध हे जगाचे गुरु आहेत. भगवान बुद्ध हे जगाचे मार्गदर्शक आहे. भगवान बुद्ध हे जगाचे मार्गदाते आहेत. आणि म्हणून विश्व मानवाच्या कल्याणाचा मार्ग हा पहिल्यांदा भगवान बुद्धांनी सांगितला.
तो दिवस हा आषाढ पौर्णिमेचा होता. म्हणून या आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन, पहिल्यांदा त्या 5 परिवर्जकांना ही भगवान बुद्धांनी धम्मदेशना दिली आणि त्या 5 परिवार्जकांना नंतर 5 परिवर्जकांना पुढं पंचवर्गीय बौद्ध भिक्खू संघ म्हणून सर्व जगामध्ये मान्यता आणि सन्मान भेटला. आणि याच दिवसाला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. ते इसवी सन पूर्व 528 मध्ये भगवान बुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं. पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन करून माणसांना दुःख मुक्तीचा मार्ग, जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, ते दुःखमुक्ती होऊ शकते आणि दुःखमुक्तीचा मार्ग आणि उपाय सांगितला. आणि म्हणून भगवान बुद्ध हे जगाचे गुरु ठरतात. भगवान बुद्ध हेच विश्वगुरु आहेत. आणि त्यानंतर पहिल्यांदा वर्षावासाची सुरुवात सुद्धा आषाढ पौर्णिमेलाच झाली. आज भगवान बौद्ध धम्माची संबंधित आज वर्षावासाची सुरुवात आहे काय. आणि वर्षावासाचा सुरुवात आणि प्रारंभ सुद्धा आषाढ पौर्णिमेला झाला. कारण वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास करणं, राहणं. पावसाळ्याच्या 3-4 महिन्यामध्ये बौद्ध भिक्खू जे धम्माचा प्रसार करतात, त्या पावसाळ्यामध्ये बौद्ध भिक्खूंना एका बुद्ध विहारामध्ये थांबून चिंतन बौद्ध धम्माच्या संबंधित चिंतन मंथन करून लोकांना धम्मदेशना द्यायचे, धम्माचं ज्ञान द्यायचं आहे, मानवी कल्याणाचा मार्ग सांगायचा आहे. आणि त्याला वर्षावास असा म्हणतात. आणि त्या वर्षावासाची सुरुवात सुद्धा आषाढ पौर्णिमेला झाली. इसवी सन पूर्व 528 मध्ये याच पौर्णिमेचा आज पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, याच दिवसापासून वर्षावासाची सुरुवात झाली. आज बौद्ध बांधव आज या पौर्णिमेपासून आपल्या वर्षावासाची सुरुवात करतात. आणखी एक आषाढ बौद्ध धर्माच्या संबंधित असणाऱ्या या आषाढ पौर्णिमेचे म्हणजेच गुरुपौर्णिमेचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी भगवान बुद्धांनी गृहत्याग केला. या दिवशी भगवान बुद्धांनी गृहत्याग केला. जगाच्या विश्वाच्या माणसाच्या सुखाचा शोध घेण्यासाठी याच दिवशी भगवान बुद्धांनी गृहत्याग केला. तो दिवस ह्या आषाढ पौर्णिमेच होता. इसवी सन पूर्व 534ला भगवान बुद्धांनी जगाच्या कल्याणासाठी राजवैभवाचा घराचा गृहत्याग केला. भगवान बुद्धांनी विश्व कल्याणाचा एक संदेश दिला की सब पापस अकर्णम कुशलस उपसंपदा सचित परियोदपणम येतान बुद्धान शासन. कोणतेही वाईट कर्म न करणे, कोणतेही पाप न करणे, सर्व चांगलं काम करणं, कुशल कर्म करणं, कुशल कार्य करणं हेच बुद्धाची शिकवण आहे. हे भगवान बुद्धांनी सांगितलं. या बुद्धाच्या वचनामध्ये विश्व कल्याणाच्या सामर्थ्य या बुद्धाच्या वचनामध्ये आहे. काय विश्व कल्याणाचं सामर्थ्य या बुद्धाच्या वचनामध्ये. प्रत्येक माणसानं ठरवलं की कोणतीही वाईट गोष्टी करायची नाही, अकुशल कर्म करायचं नाही, सर्व चांगलं कर्म करायचं, चांगलं राहायचं, चांगलं वागायचं, चांगलं कुशल कर्म करायचं. हे प्रत्येक माणसानं ठरवलं तर माणूस आणि माणसाचं जग हे सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच विश्व कल्याणाचं तत्त्वज्ञान, विश्व कल्याणाचं सामर्थ्य आणि शक्ती या बुद्धाच्या वचनात आहे. भगवान बुद्धाने माणसाच्या विश्व कल्याणाचा संदेश देणारं तत्त्वज्ञान भगवान बुद्धाने पहिल्यांदा सांगितलं. म्हणून या पौर्णिमेला म्हणूनच भगवान बुद्ध हे जगाचे विश्वाचे गुरु आहेत. पंचशील सांगितलं, माणसाचं दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलं. तो मार्ग म्हणजे पंचशील. पंचशिलाचं जर पालन केलं, पंचशिलालाच भगवान बुद्ध म्हणतात पंचशील दानानं महादानानं, पंचशील भिक्खवे दानानं महादानाने. हे भगवान म्हणजे पंचशिलाचं जर पालन केलं तर जगातील निमेपेक्षा अधिक दुःख हे नष्ट होतील. केवळ पंचशिलाचं जर पालन केलं, पंचशील ह्या भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं जर पालन केलं तर जगातील
जगातील निमे दुःख हे नष्ट होतील. एवढं ह्या पंचशिलामध्ये जगाचे अर्धे दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य बुद्धांनी सांगितलेले ह्या पंचशिलामध्ये आहेत. आजची जी आषाढ पौर्णिमा आहे, या आषाढ पौर्णिमा आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतोय. या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भगवान बुद्धांचा विचार लोकांना कळू नये. ही गुरुपौर्णिमा ही भगवान बुद्धांची आहे. भगवान बुद्धच ह्या देशातील नव्हे तर जगाचे गुरु आहेत. हे इथल्या बहुजन समाजाला कळूच नाही. इथला बहुजन समाज हा मूळचा बौद्धच आहे आणि तुमचे गुरु हे भगवान बुद्ध आहेत. हे इथल्या भारतीयांना, हे इथल्या लोकांना, बहुजनांना कळूच नये म्हणून ब्राह्मणांनी लबाडी केली. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमा हे हिंदू धर्माचा भाग म्हणून त्यांनी इथल्या बहुजन समाजामध्ये रुजवलं गेलं, प्रस्थापित केलं. काय म्हणतात ते? गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा असं सांगितलं झालं. म्हणजे लबाडीच आहे. भगवान बुद्धांच्या गुरुपौर्णिमेची केलेली ही बेमानी लबाडी आहे. त्या त्यांनी घुसखोरी केली. ब्रह्म विष्णू महेश यांच्या नालायकपणाची ब्रह्म विष्णू महेश या अशा ही लबाडी यात घुसवली गेली. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची क्रांती, धम्मक्रांती केल्यानंतर 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि 22 प्रतिज्ञातील पहिलीच प्रतिज्ञा दिली की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. का दिलं असेल? कारण इथं ब्राह्मणाने धर्माच्या नावाखाली आम्हाला चुकीचं सांगितलं, आमच्याशी लबाडी केली. काय केलं? गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा ही लबाडी केली. बहुजन समाजाला दिशाभूल केली, बुद्धिभेद केला. ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे बहुजन समाजाला समजावं. आणि म्हणून बाबासाहेब, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 22 प्रतिज्ञामध्ये पहिलीच प्रतिज्ञा दिलेली आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. आणि मी हे समजून घेतलं आणि माझ्या नावासुद्धा मी विष्णू नाव होतं, माझं विष्णू नाव मी काढून टाकलं. आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर विष्णू नावसुद्धा मी बदललं आणि प्रबुद्ध साठे केलं आणि प्रबुद्ध साठे म्हणून आज चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवत आहे. या देशातील सर्व बहुजन समाज हा मूळचा बौद्धच आहे याची त्यांना जाणीव करून देण्यासाठीच मी माझं अभियान चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान मी चालवत आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं, या भगवान बुद्धांच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व बहुजनांना, सर्व भारतीयांना मंगलमय कामना व्यक्त करतो, मंगलमय शुभेच्छा देतो. तुम्ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानानं, बुद्धांच्या पंचशील, बुद्धांचे अष्टशील मार्ग आणि 10 पारमिता ह्या बुद्धांच्या तत्त्वज्ञानानं तुमचं जीवन, तुमच्या कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं आणि जगाचं कल्याण व्हावं अशा मंगलमय कामना या निमित्तानं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि शेवटी आपल्याबरोबर जगाच्या कल्याणासाठी म्हणूया बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. या आषाढ पौर्णिमेला पाली भाषेमध्ये आषाढ मासो असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आषाढ मासो हा गुरुपौर्णिमा म्हणून साऱ्या जगामध्ये साजरा केला जातो. आषाढ मासो यालाच मराठी भाषेमध्ये आज आपण आषाढ पौर्णिमा म्हणून साजरी करतोय. आषाढ मासो म्हणजेच आषाढ पौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सर्वांनाच मंगलमय कामना व्यक्त करतो.